समर्थ श्रीराम भाग 47. श्री महाराजांच्या नात्यातले एक गृहस्थ गोंदवल्यापासून जवळच राहत असत. त्यांचा मुलगा 5 वर्षांचा झाल्यावर दुर्दैवाने त्यांची बायको मरण पावली. आधीच घरची गरिबी आणि त्यात हा आघात, त्यामुळे त्या पिता पुत्रांचे हाल होऊ लागले. एकदा श्री महाराज त्यांच्या गावी गेले. बरोबर 100-125 माणसं होती. एके दिवशी सकाळी वडिलांनी मुलाला सांगितलं, महाराजांच्याकडे जा आणि आपल्या घरी येऊन 2 घास खाण्याची त्यांना विनंती कर. मुलगा श्री महाराज उतरले तिथे गेला आणि नमस्कार करून जवळ बसला. त्यांना सहज घडत असलेले राजोपचार बघून हे सर्व सोडून आपल्या घरची भाजी भाकरी खायला महाराज येतील का, असा विचार त्या मुलाच्या मनामध्ये आला. थोड्या वेळाने तो उठला, महाराजांच्या पाया पडला आणि समोर उगाच उभा राहिला. त्याच्या तोंडून काही शब्दच निघेना. तेव्हा महाराजच म्हणाले, जा तू घरी जा, मी भाजी भाकरी खायला येईन. मुलगा घरी आला. जे घडलं ते वडिलांना सांगितलं आणि स्नान करून पूजेला बसला. इतक्यात अंगात नुसती कफनी आणि पायांमध्ये खडावा घातलेले महाराज त्यांच्या घरी आले. डोक्याला काही घातलेलं नाही, बरोबर कोणी नाही. महाराज असे केवळ एका बोलावण्यावर आलेले पाहून पिता पुत्र आनंदाने गहिवरून गेले. श्री महाराजांकरता काय करू आणि काय नाही असं त्या दोघांना झालं. काही कळेनासं झालं. थोड्या वेळाने त्यांनी महाराजांना स्नान घातलं. इतक्यात कफनी, सोवळं, गंध वगैरे वस्तू घेऊन एक जण आला. संध्या आटोपली. महाराज जेवायला बसले. जेवण म्हणजे अक्षरशः भाजी आणि भाकरीच होती. 1-2 घास त्यांनी खाल्ले असतील नसतील, इतक्यात एक मनुष्य दर्शनाला आला. भाजी भाकरीची तारीफ करून महाराजांनी त्याला जेवायला बसवलं. लगेच दुसरा मनुष्य आला, त्यालाही त्यांनी जेवायला बसवलं. तोपर्यंत श्री महाराज कुठे गेले आहेत हे बरोबरीच्या मंडळींना कळलं आणि त्यांच्यापैकी माणसे यायला सुरुवात झाली. जो येईल त्याला महाराज जेवायला बसवीत. जवळजवळ 125 माणसं जेवायला बसली. जेवण चाललेलं असताना महाराज काही मजेदार हकीकत सांगत होते, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिकडेच गुंतलं होतं. सर्वांचं जेवण आटोपलेलं पाहून महाराज पानावरून उठले आणि मुलाला म्हणाले, अरे बाळ, इतकी मंडळी जेवली, तुम्हा दोघांना काही उरलंय का नाही? भांड्यामध्ये पाहिलं तर आरंभी जेवढं अन्न शिजवलं होतं ना, तेवढं शिल्लक राहिलं. हे पाहून बाप लेकांना गहिवर आला. दोघांनीही महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. मद्रासकडच्या बाजूला एक मोठा सुशिक्षित सरकारी अधिकारी होता. तो थिओसॉफी पंथाचा अनुयायी असून फार भाविक आणि भगवंतावर प्रेम करणारा होता. त्याला एक मुलगी होती. पूर्वसंस्कार बलाने आणि घरामधील पारमार्थिक वातावरणामुळे लहानपणापासून त्या मुलीचं लक्ष भगवंताकडे लागलं. पुढे तिचं लग्न झालं, पण नवऱ्याची मतं सांसारिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनाची असल्याने दोघांचं काही केल्या पटेना आणि ती नवऱ्याच्या संमतीनेच माहेरी येऊन राहिली. त्यांनी नंतर दुसरं लग्न केलं. बरेच दिवस गेल्यानंतर श्री ब्रह्मानंदांची आणि मुलीच्या बापाची गाठ पडली. त्याने आपल्या मुलीची हकीकत त्यांच्या कानावर घातली. तेव्हा तिला गोंदवल्याला महाराजांच्याकडे नेण्याचा सल्ला त्यांनी बापाला दिला. त्यामुळे त्यांनी मुलीला गोंदवल्याला आणलं. महाराजांनी सर्व हकीकत ऐकून घेऊन तिला ठेवून घेतलं. श्री महाराज तिला अम्मा म्हणत. सर्व लोक तिला अम्मा याच नावाने हाक मारत. महाराज तिला 12 वर्ष मौन धरून नामस्मरण करण्यास सांगितले महाराजांनी. तसं तिने केलं. तिला एक कला येत होती. लहान मुलांचे कपडे शिवून त्यावर जरीची कलाकुसर अम्मा फारच छान करीत असे. त्यामुळे राम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासाठी सुंदर सुंदर कपडे श्री महाराज तिच्याकडून तयार करवून घेत असत. ते कपडे घातल्यावर रामरायाचं ध्यान अति गोजीरवाणं आणि स्वरूप सुंदर दिसे. अम्मा जाऊन येऊन गोंदवल्याला राहत असे. शेवटचे दिवस तिने तिथेच काढले. एकदा मंडळींबरोबर सहज बोलत असताना महाराज म्हणाले, परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. जो पंत असेल तोच संत बनेल. हे ऐकून एक जणांनी विचारलं, महाराज, असं असेल तर गरीब माणसाला परमार्थ कसा साधेल? यावर महाराज म्हणाले, का बरं, गरीब माणूस देखील अगदी भिक्षेकरी सुद्धा
पंत असू शकतो. त्यांनी पुन्हा विचारलं, असं कसं? तो कसा पंत असू शकेल? महाराज म्हणाले, सांगेन केव्हा तरी. तो विषय तेवढाच राहून गेला. यानंतर 8 दिवस गेले. सर्वजण वरील संवाद विसरून देखील गेले. एके दिवशी सकाळी महाराज लवकर उठले आणि लोकांना म्हणाले, आज माझ्या गुरूंची तुकामाईंची पुण्यतिथी आहे. आज आपण गावामध्ये भिक्षा मागून त्यांना प्रसाद करू. महाराजांनी आपल्या हातात झोळी घेतली आणि बरोबर 5-10 मंडळी भजन करीत करीत समर्थांचे मनाचे श्लोक म्हणत चालली आणि अशा रीतीने सर्वजण भिक्षेला निघाले. प्रत्येक घरासमोर उभं राहून महाराज जय जय रघुवीर समर्थ असं म्हणायचे. प्रत्येक घरातून ओंजळभर किंवा माप भरून धान्य, एखादा पैसा किंवा आणा अशी भिक्षा मिळत गेली. सांपत्तिक परिस्थिती उत्तम असणारी जी मंडळी महाराजांच्या समागमासाठी गोंदवलेला येऊन राहिली होती, त्यांच्यापैकी कोणी 1 रुपया, कोणी 10 रुपये, एकाने तर 100 रुपये त्यांच्या झोळीमध्ये टाकले. याप्रमाणे भिक्षा मागता मागता दुपारचे 12 वाजून गेले. शेवटी ओढ्याच्या पलीकडे राहणाऱ्या एका रामदासी बुवाच्या झोपडीपुढे जाऊन महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली. हा रामदासी त्यांच्या ओळखीने 3.5 कोटीचे जपाचं अनुष्ठान करण्यासाठी येऊन राहिला होता. सकाळपासून 12 वाजेपर्यंत तो आपली उपासना करी आणि त्यानंतर गावामध्ये कोरडी भिक्षा मागायला जात असे. फक्त 4च घरी भिक्षा मागून जे पीठ येईल तेवढं ओढ्याच्या पाण्यात कालवून तो खायचा आणि पुढे पुन्हा जप करीत बसायचा. श्री महाराज त्याच्या झोपडीकडे गेले त्यावेळी तो भिक्षा मागून नुकताच परत आला होता. श्री महाराजांचा शब्द ऐकल्याबरोबर रामदासी हातातली झोळी घेऊन लगबगीने बाहेर आला आणि त्यांनी आणलेली सर्वच्या सर्व भिक्षा महाराजांच्या झोळीमध्ये ओतली आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्याबरोबर महाराज म्हणाले, हा खरा पंत. 8 दिवसापूर्वी या बाबतीत ज्यांच्याशी संभाषण झालं होतं ते गृहस्थ बरोबर होतेच. त्याला ते म्हणाले, बघा आपण सकाळपासून भिक्षा मागत आहोत. प्रत्येकाने आपल्याला भिक्षा घातली खरी, परंतु ती घालताना स्वतःसाठी भरपूर राखून थोडंसं आपल्या झोळीत टाकलं. ज्यांनी 100 रुपये दिले त्यांनी स्वतःजवळ 1000 किंवा जास्त रुपये ठेवूनच ते दिले. उलट हा गरीब रामदासी पहा, याच्याजवळ जेवढं होतं तेवढं सर्व यांनी मागचा पुढचा विचार न करता माझ्या झोळीत टाकलं. याच्याजवळ आता काही शिल्लक उरलं नाही, म्हणून आता याला आज पूर्ण उपवास घडणार. हा खरा उदार माणूस. हा भिक्षेकरी असला तरी पंत आहे. प्रापंचिक माणसाने घरात असलेलं सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला असता सर्व देण्याची तयारी पाहिजे हेही खरं. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. श्रीराम समर्थ. श्रीराम.